नमस्कार मित्रांनो, मी विकास नाईकरे पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या VN ब्लॉगमध्ये। प्रथमतः सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो। आज आपण आलो आहोत डोंबिवली फडके रोडवर। इथे चालू आहे धमाल दीपोत्सव, दिवाळीचा जल्लोष आणि दीपोत्सव साजरा करण्यासाठी आपण इथे आलो आहोत। चला तर मग बघूया आणि त्याचा आनंद घेऊया।
तर मित्रांनो, डोंबिवली नेहमीच सांस्कृतिक आणि सणांमध्ये अग्रेसर असते, पण दिवाळीचा दीपोत्सव म्हणजे एक वेगळाच आनंद असतो. डोंबिवलीचा हा उत्सव म्हणजे प्रकाश, आनंद आणि एकतेचं प्रतीक आहे. म्हणूनच डोंबिवली या शहराला संस्कृतीचं माहेरघर म्हणून ओळखले जाते. जसं मी आधी म्हणाले, तुम्ही इतक्या उत्साहाने आणि इतक्या संख्येने इथे आलाय त्याबद्दल खरंच तुमचे मनापासून आभार. तुम्ही आमच्या मालिकेवर प्रेम करताय, तुम्ही आमची मालिका बघताय, हे तुमच्या प्रश्नावरनं, तुमच्या रिॲक्शनवरनं कळतंय. असंच तुमचं प्रेम, असाच तुमचा आशीर्वाद आमच्या मालिकेवर, आमच्या मालिकेच्या प्रत्येक कलाकारावर कायम असू द्या. आता तुम्ही लाईव्ह दिसत आहात डेन NBC या चॅनलवरती. रात्री 10:30 वाजता नक्की बघा, तुला जपणार आहे आपल्या झी मराठीवर. झालं पाहिजे बसिया रामचंद्र की. अरे हर घर में अब एक ही नारा गूंजेगा, मेरे भारत का बच्चा बच्चा, मेरे भारत का बच्चा बच्चा, जय जय श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा, जय जय श्री राम बोलेगा. किती पण लागलेली असू द्या आयुष्याची वाट, डोंबिवलीकर उत्साहातच करतात दिवाळी पहाट. अरे वा वा. याच्यामध्ये याचे निर्माते डोंबिवलीकर आहेत आणि याच्यातील प्रमुख भूमिका करणारा आपला सगळ्यांचाच आयुष हा सुद्धा डोंबिवलीकर आहे. वा, बरोबर आहे की नाही? वा वा वा. बरं, आपण विशाखाताईपासून सुरुवात करूया. वेल्डन आईपासूनच सुरुवात करूया आपण. हा
डोंबिवलीकरांचा जल्लोष ट्रेनची जागा पकडण्यापासून तर या गर्दीपर्यंत आहे. एकदा स्वतःसाठी जोरदार टाळ्या वाजवा बाबांनो. वा वा वा. मला फार आनंद झाला तुम्हा सगळ्यांना भेटून. आज दिवाळी जल्लोष या कार्यक्रमानिमित्त आमची वेल्डन आई या सिनेमाची सगळी टीम आम्ही इथे आलेले आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रोड्युसर आपल्या डोंबिवलीचेच आहे. मी सुद्धा सेंट्रल लाईनचीच आहे. या डोंबिवलीच्या गर्दीतून मी सुद्धा प्रवास केलेला आहे अंबरनाथ. त्याच्यामुळे सगळ्या ह्याच्यात 4-5 बायकांनी नक्कीच मला धक्के दिलेले असतील आणि मला 4th सीटला जागा विचारली असेल. मी म्हटलं की तर नाही आहे. तर बॅक टू द पॉइंट. वेल्डन आई हा सिनेमा आमचा 31 ऑक्टोबरला रिलीज होतोय. मंडळी फटाके उडवून झाले, चकल्या चिवडे खाऊन झाले. खरं सांगा आपल्या आयांना एकदा तरी वेल्डन म्हणाला आहेत का? नसेल म्हणाला ना तर 31 ऑक्टोबरला आमचा सिनेमा येतोय वेल्डन आई. या सिनेमाला आपल्या आईला घेऊन या, गर्लफ्रेंडला आणा, थोडं लांब बसवा आणि एकदा आईच्या पाठीवर शाबासकी द्या आणि म्हणा वेल्डन आई. मंडळी माझी खात्री हा सिनेमा तुम्ही नक्की एन्जॉय कराल. तर मित्रांनो, डोंबिवलीच्या प्रसिद्ध फडके रोडवरील गणपती मंदिर म्हणजेच डोंबिवलीकरांचं श्रद्धास्थान असून इथल्या बाप्पाच्या दर्शनाने मनाला एक वेगळाच आनंद मिळतो. मित्रांनो, हा होता आपल्या डोंबिवली दीपोत्सवाचा सुंदरसा अनुभव. दिव्यांच्या प्रकाशात साजरी होणारी ही दिवाळी आपल्याला सकारात्मकता, आनंद आणि ऐक्यता संदेश देते. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये शुभ दीपावली लिहा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.